शेतकऱ्याची कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये याच्याकरिता आपण पहिले सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये कोणी बोगस बियाण्यांची विक्री करत असेल किंवा बोगस खतांची विक्री करत असेल त्याच्यावर संपूर्णपणे अंकुश नियंत्रण प्रशासनाचं असलं पाहिजे आणि त्याच्याच कार्यवाहीचा भाग म्हणून आपण बघितलं की ज्यांनी कोणी असा प्रयत्न केला त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे। नाही, त्या ठिकाणी तशा सूचना पहिले राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे आणि याची कडेकोडपणे अंमलबजावणी संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये देखील होते। आज जिल्हा प्रशासनाचा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आढावा बैठका घेण्यात आल्या। विशेष करून विदर्भातलं आणि वर्धेतलं तापमान बघता, उन्हाळा बघता या ठिकाणी येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी टंचाई जाऊ नये याच्याकरता संपूर्ण जिल्ह्याचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला। याच्या आधीच जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या तालुक्यांमध्ये आपापल्या भागांमध्ये पाणी टंचाईच्या आढावा बैठका घेतलेल्या होत्या। तसा अहवाल देखील जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला। मार्च महिन्याच्या अखेरीच सर्व आराखड्याला त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि ह्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जवळजवळ 270 कामांचं त्या ठिकाणी कामं होणं सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व विभागातून त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे। विशेष करून याची अंमलबजावणी प्रमुख लोकप्रतिनिधींनी जर का केली तर त्याचा फायदा हा समाज व्यवस्थेवर पडत असतो आणि विशेष करून प्रशासनातल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। आपण बघतोय की देशातले अनेक मोठे नेते हे स्वतःहून त्या ठिकाणी सार्वजनिक वाहनांनी किंवा ईव्हीच्या वाहनांनी त्या ठिकाणी जात आहे। जवळजवळ सर्वांनी आपापल्या ताफ्यातल्या गाड्या ह्या त्या ठिकाणी सरेंडर केलेल्या आहे। कुठल्याही मंत्र्यांजवळ 1 किंवा 2 पेक्षा जास्त गाड्या त्या ठिकाणी नाही आहेत, परंतु एकंदरीत जबाबदारी सर्वेची आहे। सर्वांनी याच्यावर जबाबदारीने जर का वागलं तर कुठलंही जर का संकट आलं तर आपण सर्व मिळून त्याला चांगला सामना करू शकतो। जिल्ह्यातल्या शासकीय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।